दोस्तों, जय श्रीराम. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी श्रीरामलल्लाला जी वस्त्र परिधान करायची होती ती पुण्यातील सौदामिनी हँडलूमतर्फे पाठवण्यात आली. सौदामिनी हँडलूमने इतर रामभक्तांनासुद्धा हे वस्त्र तयार करण्यासाठी संधी दिली. 2 धागे श्रीराम के लिए, 2 धागे श्रीरामसाठी असं अभियान राबवून रामभक्तांना त्यांनी सुवर्णसंधी दिली. खूप लांबून लांबून रामभक्त पुण्यात आले. प्रत्येक रामभक्ताला 2 धागे हातमागावर विणण्याची संधी मिळाली. सर्व रामभक्त या छोट्याशा कृतीतून सुद्धा खूप तृप्त झाले. हे अभियान 10 डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान पुण्यामध्ये राबवलं गेलं. या अभियानातून रामभक्तांना जो आनंद झाला त्यासाठी सौदामिनी हँडलूम्स यांचे खूप खूप आभार. यानंतर या विणलेल्या वस्त्रापासून वस्त्र शिवून अयोध्येला पाठवण्यात आली. 1 ते 15 जानेवारी या दरम्यान रामसेवक म्हणून काम करण्याची अनेक रामभक्तांना संधी मिळाली. यामध्ये घरोघरी जाऊन अक्षता देऊन आमंत्रण करायचं होतं. सर्व रामसेवकांनी आपापले अनुभव शेअर केले. सर्वजण भारावलेले होते. प्रत्येकाने जे अनुभव सांगितले त्यानुसार हे सगळं अवर्णनीय आणि अतुलनीय होतं. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अपने अपने राम हा कार्यक्रम पण झाला. खरोखरच सगळं काही सुंदर होतं. अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्या कार्यक्रमातील काही क्षणचित्र तुम्ही पण पहा. श्रीमान कुमार विश्वास खूप छान बोलतात. कार्यक्रमाच्या शेवटी गंगा आरतीची सुद्धा झलक पाहायला मिळाली. 2 महिने सगळीकडचं वातावरण अगदी राममय होऊन गेलं होतं. या व्हिडिओमध्ये सर्व रसिकांसाठी, रामभक्तांसाठी कार्यक्रमातील छोट्या छोट्या क्लिप्स दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. सगळीकडेच आनंदी आनंद होता. सर्वजण आपापल्या पद्धतीनं हा आनंद साजरा करत होते. गावागावांमध्ये छोट्या छोट्या मंदिरामध्ये सुद्धा हा रामोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 22 जानेवारीला सुद्धा सगळीकडे खूप छान छान कार्यक्रम चालू होते. मंदिरांमध्ये प्रवचनं, भजनं, आरती असे वेगवेगळे कार्यक्रम होते. रामरक्षा पठणाचे कार्यक्रम होते. सगळ्या ठिकाणी श्रीराम दिवाळी खूप उत्साहात साजरी झाली. सगळ्यांनी सजावट पण केली, रांगोळ्या घातल्या, गुढी उभारली, संध्याकाळी दिवे लावले, सगळीकडे लाइटिंग लावली. सगळे लोक पण खुश होते. दरवर्षी आपण एक दिवाळी साजरी करतोच, त्याचबरोबर यावर्षी आणखी एक दिवाळी आपण साजरी केली. अशीच श्रीकृष्ण दिवाळी पण साजरी करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. दर 4 महिन्यांनी दिवाळी आली तर किती मजा येईल ना. 500 वर्षांच्या संघर्षानंतर
22 जानेवारीच्या मंगल दिवशी भारतवर्षामध्ये अयोध्येमध्ये हा ऐतिहासिक क्षण आणि सोहळा आपल्याला अनुभवता आला. अलीकडे श्रीराम जन्मभूमी या केसचा विषय जेव्हा कोर्टामध्ये चालू होता त्यावेळेला अधूनमधून निकाल लागल्यानंतरसुद्धा सातत्यानं तंबूत असलेले श्रीरामलल्ला, अयोध्येमधील मंदिराचा संपूर्ण संघर्ष, 500 वर्षांचा इतिहास या सगळ्यांची आपल्याला टी व्हीवरील बातम्यांमधून किंवा सोशल मीडियासारख्या माध्यमातून अनेक प्रकारे माहिती मिळत होती. ज्यांना थोडीफार माहिती होती त्यांना आणखीन माहिती मिळाली आणि ज्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांच्यासाठी मात्र हा आपल्या भारतवर्षातील इतिहास जाणण्याची सुवर्णसंधी होती. आपल्याच भूमीवर आपल्या देवतेसाठी केवढा मोठा संघर्ष करावा लागला, त्यासाठी किती जणांचं बलिदान झालं याची कल्पना आली आणि विषयाचं गांभीर्यही समजलं. आपल्या आयुष्यातील त्याचं महत्त्वसुद्धा लक्षात आलं.